माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इस्रायल आणि इराणच्या यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेतील शिपिंग मार्ग विस्कळीत झाल्याने केळी निर्यात पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा थेट फटका उजनी धरणावरील बॅकवॉटर क्षेत्रातील कंदर, वाशिंबी येथील केळी उत्पादन शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यात बंद पडल्याने हार्वेस्टिंगची कामे थांबली असून पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिसामधून येणारे सुमारे 2000हून अधिक मजूर आपापल्या गावी परतले आहेत. उजनी धरणाच्या काठावरील टेंभुर्णी करमारा परिसर हे केळी हब म्हणून नावाला आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम केळी उत्पादन होते. हजारो मजुरांचे गट या भागात येतात, तर एका गटामध्ये 16 ते 17 मजूर याप्रमाणे 100हून अधिक गट हंगामी कामासाठी येतात. त्यामध्ये हार्वेस्टिंग, पॅकिंग आणि लोडिंगची कामे असतात. सामान्यतः रमजानच्या काळामध्ये आखाती देशांना मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या युद्धामुळे समुद्रामधून परिसर तणाव निर्माण झाला असून जहाजे वगैरे माघारी फिरत आहेत. अनेक कंटेनर सोलापूरमध्येच अडकून पडले आहेत. यामुळे केळीचे हार्वेस्टिंग पूर्णपणे थांबले आहे. निर्यातीचे दर 17 ते 24 रुपये प्रति किलो असताना आता 9 ते 10 रुपयांपर्यंत घसरले असून त्यामुळे उजनी परिसरातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.